नाव घेतलं त्यांनी द्यायचं आहे. प्रत्यक्ष भेट झाल्यावर आवाज ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचा ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचा जिचकार महासचिव ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य आज 10 ते 11 महिन्यापासून शासनाने आमच्या ग्राम रोजगार सहाय्यकांचे मानधन दिलेले नाही, म्हणून आज आम्ही इथे राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे, मोर्चा काढलेला आहे. तुमचं माग पूर्ण नाही झाल्यावर काय कराल? पूर्ण जर झालं नाही तर आम्ही काम बंद असंच चालू ठेवणार आहे आणि जर त्यांनी समजा मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा आंदोलन अजून तीव्र करणार आहे. तुम्ही काय सांगाल मॅडम? आम्ही काम बंद सुरूच ठेवणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम बंदच ठेवणार. काय ना आपलं? हर्षा कावडे वर्धा, जिल्हा वर्धा. ठीक आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काम आंदोलन करून आणि जर आम्हाला कुठे न्याय नसेल तर आम्ही रस्त्यावर पण उतरू. नाही कुणाच्या बापाचं मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आवाज 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 ग्राम रोजगार सेवक संघटनेचा ग्राम रोजगार सेवक संघटनेचा आवाज. सर्व ग्राम रोजगार साहेब संघटनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष आणि संपूर्ण माझा सर्वसामान्य ग्राम रोजगार साहेब या ठिकाणी आपण आलात आणि या मोर्चामध्ये प्रत्येकाने त्याच्यासाठी आवाज द्या सर, लवकर. हॅलो हॅलो. ज्या महिला मागण्यात ग्राम रोजगार सहाय्यक ज्या महिला त्यांनी थोडं सामोर येण्याची कृपा करावी. जागा आहे समोर. महिला मंडळी यांनी सामोर यावे, मंचकापाशी येण्याची कृपा करावी. तसेच आमचे जे मित्र आहे ग्राम रोजगार सेवक बरेचसे उभे आहेत, थोडी जागा थोडे सामोर या तुम्ही, हे सगळ्यांना ऍडजस्ट करता येईल. नांदेड जिल्हा झालं, त्यानंतर नाशिक शेखर अहिरे, नाशिक शेखर अहिरे जिल्हाध्यक्ष, हिम्मत शिवाजी सावंके सचिव नाशिक जिल्हा, 2 पैकी 1. अरे यार तुम्ही येता नाव देता इथं ना कुठं भटकत राहता हेच नाही समजत. झाडं सांगितले का इथे सगळ्यांना इथे उपस्थित राहत आहे. नंतर मग त्याचा भेटल्यानंतर ना वाशिम जिल्हा विजय दगडे, वाशिम जिल्हा कोण आहे या ना तिकडे. हा